हळद रुसली कुंकू हसलं मालिकेत आज आपण बघणार आहे बाळजाबाई दुष्यंतच्या मनातून कृष्णाला घालवण्याचा प्रयत्न करत आहे. तर इकडे भक्तीसुद्धा कृष्णाला पटवून देत आहे की दुष्यंत दाजींचं खरं प्रेम पूजावर नाही तर तुझ्यावर आहे. तसेच आढाराव सुद्धा दुष्यंतला एक मोलाचा सल्ला देणार आहेत, ज्यामुळे दुष्यंत पुढे शेतकरी बनून कृष्णाच्या शेतावर जाणार आहे. चला तर बघूया. मालिकेच्या सुरुवातीला दुष्यंत हॉस्पिटलमध्ये विचार करत बसलेला असतो. आता एवढ्यातच तिथे बाळजाबाई येते. बाळजाबाई दुष्यंतच्या खांद्यावर हात ठेवते. दुष्यंत आता म्हणतो, आई, माझी कृष्णा मला सोडून गेली ग, मी नाही राहू शकत तिच्याशिवाय. तर इकडे आता भक्ती कृष्णाला समजावत असते, देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं तुमचं लग्न झालं आणि तुम्ही दोघं बी एकाच बंधनात अडकला. कृष्णा म्हणते, भावा, पण माझ्यासोबत लगीनगाठ बांधण्याआधी दुष्यंत सरकारांनी पूजाला वचन दिलं होतं की ते दोघं लग्न करणार म्हणून. भक्ती म्हणते, कृष्णे, हे काय बडबडायली तू? दुष्यंत दाजी फक्त तुझे आहेत, तुझे. कृष्णा म्हणते, माझं कसं ग? अगं, माझ्या डोळ्यासमोर एवढं शब्द दिसत असताना मी आंधळ्याचं सोंग कसं घेऊ? कृष्णा म्हणते, जेव्हा पूजा जीव द्यायचा प्रयत्न करत होती तेव्हा दुष्यंत सरकार लय घाबरले होते, धावत निघाले होते तिला वाचवायला. कृष्णा म्हणते, असं कुणी बी कुणासाठी नाही करत. ज्यांचं एकमेकांवर खरं प्रेम असतं ना, तेच असं करतात. कृष्णा भक्तीला म्हणते, दुष्यंत सरकाराच्या मनात आजही पूजाच आहे, मी नाही. इकडे दुष्यंत बाळजाबाईला म्हणत असतो, आई, खरंच इतकी मोठी चूक झाली का गं माझ्या हातून, ज्यामुळे कृष्णा मला सोडून गेली? बाळजाबाई म्हणते, नाही रे बाळा, तुझी काय बी चुकी नाही. सगळी चुकी त्या कृष्णाचीच आहे. तिला तुझं प्रेम कळालंच नाही र. आज पावेतो तू काय काय नाही केलं तिच्यासाठी, पण ती समद विसरली. बाळजाबाई पुढे म्हणते, दुष्यंत, मला काय वाटतंय, कृष्णानं तिचा मार्ग निवडलाय, तेव्हा तू बी शक्य असेल तर तिला डोसक्यातून काढून टाक, ते बी कायमचं. दुष्यंत म्हणतो, आई, तू काय बोलतेस? बाळजाबाई म्हणते, नाहीतर काय, तू इथं तिच्यासाठी टिप्प गाळत बसलाय आणि तिला त्याचं काय आहे का? नवरा म्हणून तिनं तुझी काय किंमत केली? सरळ आपला माहेरचा रस्ता धरला. बाळजाबाई दुष्यंतला म्हणते, आपण घरी जाऊन या विषयावर शांतपणे बोलूया. तू आधी घरी चल, तुला शपथ आहे माझी. असं म्हणून बाळजाबाई दुष्यंतला घरी घेऊन येते. इकडे भक्ती कृष्णाला समजावत असते की अगं, दुष्यंत दाजींनी जर पूजाला मरणाच्या दारातून वाचवलं तर तुला बी वाचवलेच की. तुझ्यासाठी केवढं मोठं व्रत बी केलं त्यांनी. कृष्णा म्हणते, भावा, हे सगळं त्यांनी केवळ नवऱ्याचं कर्तव्य म्हणून केलं, पण त्यांच्या मनात मी नाही तर पूजा आहे. पूजा आणि दुष्यंत सरकार एकमेकांना साजेसे आहेत, दोघे बी शिकलेले आहेत. कृष्णा पुढे भक्तीला म्हणते, मला सांग, कोणता शिकलेला माणूस माझ्यासारख्या गावंढळ पोरीवर प्रेम करल? सांग ना. दुष्यंत सरकार नेहमी चिडचिड करायचे, कारण त्यांचं खरं प्रेम त्यांना मिळालं नव्हतं. माझ्यासोबत लग्न करून ते खुश नव्हते. त्यांच्या मनात आजही पूजाच आहे, दुष्यंत सरकारांचं माझ्यावर प्रेम नाही. कृष्णा म्हणते, मला खात्री आहे, मी जर दूर झाले तर पूजा आणि दुष्यंत सरकार एकत्र येतील. असं म्हणून कृष्णा भक्तीच्या गळ्यात पडून रडते. इकडे दुष्यंत बाहेर अंगणात बसून सगळं आठवत असतो. त्याला कृष्णाची खूप आठवण येत असते. तर कृष्णाला सुद्धा दुष्यंतची आठवण येत असते. बाळजाबाई दुष्यंतला जेवायला वाटते, पण दुष्यंतला सारखी कृष्णाची आठवण येत असते. कृष्णासोबत जेवलेलं त्याला आठवत असतं. त्यामुळे दुष्यंत न जेवताच उठून बाहेर जातो. कृष्णाला सुद्धा झोप लागत नसते. तिला दरवाजात दुष्यंत आल्याचा भास होतो. तर इकडे दुष्यंतला सुद्धा बाहेर अंगणात कृष्ण आल्याचा भास झालेला असतो. दोघांनाही एकमेकांचा भास झालेला असतो. दुष्यंत कृष्णाच्या घरी जाऊन तिला हाक मारतो. कृष्णा लगेच उठते आणि दुष्यंतकडे जाते. तर इकडे कृष्णासुद्धा दुष्यंतला हाक मारते, दुष्यंत सरकार म्हणून. दुष्यंत लगेच तिच्याजवळ जातो आणि म्हणतो, कृष्णा, मला माहीत होतं तू येणार म्हणून. मला सगळं सांगायचंय तुला, तू ऐकून घ्यायलाच तयार नाही. आता तरी ऐकून घेशील ना? तर इकडे कृष्णाही दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंत सरकार, तुम्ही इथं का आलात? तुमचं खरं प्रेम तर पूजा आहे नवं. तुम्ही आता मला नाही तर तिला साथ द्यायला हवी. तर दुष्यंत इकडे कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा, आयुष्यभर साथ द्यायचं ठरवलं होतं ना, मग अशी अर्ध्यातच साथ सोडून का गेलीस? दुष्यंत म्हणतो, कृष्णा, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावरती. तुझ्यावर प्रेम आहे माझं, पूजावर नाही. दुष्यंत म्हणतो, मला मान्य आहे माझी चूक झाली, पण तू मला सोडून जाऊ नकोस, मी नाही जगू शकणार तुझ्याशिवाय. तर इकडे कृष्णा दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंत सरकार, तुमच्या मनातलं माझ्यावरचं प्रेम आत्ता कुठं तुमच्या वटावर आलं, पण याआधी तर तुमच्या मनात पूजाच होती नवं. दुष्यंत म्हणतो, कृष्णा, असं नाही आहे. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, आता यावर आणखी चर्चा नको, तुम्ही आता घरी जा. असं म्हणते आणि ती समोर बघते तर समोर कोणीच नसतं. तिला समजतं की आपला भास झाला आहे. तर इकडे दुष्यंत कृष्णाला सांगतो, कृष्णा, जेव्हा लग्नाची गाठ बांधली जाते ना, तेव्हा आधीचं सगळं त्या आगीत जाळलं जातं. पूजासोबतचं नातं मी आधीच संपवलं होतं. माझ्या मनात फक्त तू आहेस कृष्णा, फक्त तू.
प्लीज मला सोडून जाऊ नको. असं म्हणून दुष्यंत कृष्णाला मिठी मारणार. एवढ्यात त्याला समजतं की हा आपला बास आहे, समोर तर कोणीच नाही. दुष्यंत आता तसाच उदास होऊन खुर्चीवर डोळे झाकून बसतो. आता आढळराव तिथे येतात आणि शेकोटी पेटवतात. आढळरावांना तिथे बघून दुष्यंत खूप चिडतो. दुष्यंत म्हणतो, तुम्ही हे सगळं मुद्दाम करताय ना? तुम्हाला मी सांगितलं होतं ना मला तुमचा चेहरा बघायचा नाही आहे. कळत नाही का तुम्हाला एकदा सांगून? आढळराव म्हणतात, आता मी इथं येऊन तुझं डोळं उघडलं काय? तुला कोणी सांगितलं होतं माझ्याकडे बघायला? डोळे मिटून पडला होता ना? पडून राहायचं मग. आढळराव म्हणतात, उगा वड्याचं तेल वांग्यावर काढू न गं. दुष्यंतला राग येतो. आढळराव म्हणतात, नाही मला समजतंय तुला त्रास होतोय, पण तो कशामुळे होतोय हे तुला समजतंय का? प्रेमाच्या नात्यामधनं आलेल्या एकांतामुळे होतंय सगळं. आणि तू बी तसं मी सोडून कोणावर राग काढणार म्हणा? असू द्या. आढळराव म्हणतात, दुष्यंता कसं आहे नवं, तू कधी या जन्मात मला स्वतःचा बाप मानशील का हे मला माहीत नाही, पण म्या तर तुला माझा पोरगा मानतो नवं. तवा बाप म्हणून नाही तर वयाच्या नात्यानं, वडिलकीच्या नात्यानं 4 गोष्टी सांगतो. घ्यायच्या तर घे, नाहीतर या आगीत जाळून टाक. दुष्यंत शांत झालेला असतो. त्याला आढळरावांचं म्हणणं पटत असतं. आढळराव पुढे म्हणतात, ही सृष्टी निर्माण झाली तेव्हा सर्व प्राणीमात्रांमध्ये निसर्गाने एक गोष्ट पेरली, ती म्हणजे प्रेम करण्याची क्षमता, ताकद. आणि पुढे जाऊन माणूस विचार करणारा प्राणी झाला. तेव्हा या प्रेमामध्ये अजून 2-4 गोष्टी येत जात राहिल्या. त्यात राग आला, रुसवे-फुगवे आले आणि त्याची कारणं पण आली. छोटी मोठी साधीसुधी अशी गंभीर कारणं. आता तुझ्यात आणि कृष्णामध्ये जो गैरसमज निर्माण झाला आहे ना, तो लय मोठा घातक प्रकार आहे बघ. आणि ह्यो राक्षस जर मानगुटीवर बसला ना तर तो उतरवायला लय अवघड असतं या. त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. तू केलेस का र? स्वतःला विचार जरा. आढळराव पुढे म्हणतात, आपल्या समाजात पोरींना आपल्या घरादाराचा त्याग करून नवऱ्याच्या घरी येऊन सगळी नाती जपायला लागतात. ती ॲडजस्टमेंट बायकांनाच करावी लागते. दुष्यंत आता आढळरावांचं सगळं बोलणं शांतपणे गुडबॉयसारखं ऐकून घेत असतो. आढळराव म्हणतात, कृष्णानं आपल्या घरात येऊन समधी नाती जपली, सगळ्यांची मनं जिंकायचा प्रयत्न केला, अगदी बाळजाचा सुद्धा. पण तू काय केलंस रे तिच्यासाठी? स्पेशल असं काय केलंस? आठव जरा. आढळराव म्हणतात, अरे तू तिला त्रास होऊ नये म्हणून तिची काळजी घेतली आणि ते आम्हाला दिसलं पण. आढळराव पुढे म्हणतात, कृष्णा आणि तुझ्यामध्ये ह्यो जो काय प्रकार घडलाय ना, त्याबद्दल तिचा गैरसमज दूर करण्याचा तू कधी प्रयत्न केलाय का? दुष्यंत गप बसलेला असतो. आढळराव म्हणतात, तू तिच्या आयुष्यात डोकावून बघायचा प्रयत्न केलास का? तिच्या दृष्टीनं या सगळ्याकडे बघायचा प्रयत्न केला का? तिचं मन ज्या गोष्टीमध्ये रमतं, तिला ज्या गोष्टीची आवड आहे, त्या गोष्टी केल्यास का र तू? नाही नवं. आढळराव म्हणतात, अरे ते करणं गरजेचं आहे आणि करावंच लागल. आढळराव दुष्यंतला म्हणतात, तिचं तुझ्यावर प्रेम आहे हे तुला बी माहिती आहे आणि तुझं तिच्यावर प्रेम आहे हे बी तिला माहिती आहे, पण तरीसुद्धा ती पोर ठणकावून म्हणते की म्या त्या घरात पाऊल टाकणार नाही. तेव्हा तुला वेळ द्यावा लागल आणि खूप प्रयत्न करावे लागतील. आता ते कसं करायचं आणि काय करायचं ते तुझं तू ठरव. आढळराव म्हणतात, दुष्यंता, आढळराव रांगणे पाटलानं स्वतःच्या आयुष्यात काय केलं, स्वतःच्या नात्यामध्ये काय केलं, या गोष्टी डोक्यात ठेवून या सगळ्याकडे बघू नको. तुझ्या आणि कृष्णाच्या नात्याचा विचार कर. तुमच्या भल्याचा विचार करून काय करायचं ते ठरव. आणि तसा बी तू हुशार आहेस, चांगला माणूस आहेस, योग्य काय ते तू ठरवशीलच. असं म्हणून आढळराव आता तिथून निघून आढळरावांचं बोलणं दुष्यंतला तसंच ऐकू येत असतं. त्यांच्या बोलण्यामुळे दुष्यंतला कृष्णाचं मन जिंकण्याची दिशा मिळालेली असते. उद्याच्या भागात आपण बघणार आहोत, दुष्यंत कृष्णाकडे शेतकरी बनून तिच्या शेतात जाणार आहे. दुष्यंत कपड्याने तोंड लपवून कृष्णाजवळ जातो आणि तिच्या हाताला धरतो. कृष्णा म्हणते, तुझ्या तर कोण आहेस र? दुष्यंत खूप घाबरलेला असतो. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार तुम्ही? आणि हे समज करायची काय बी गरज नाही आणि तुम्हाला जमणार पण नाही. दुष्यंत म्हणतो, तसं नवं, आमची कारभारीण शेतकरी आहे नवं, तेव्हा आमासनी बी जमेल की थोडं थोडं. आता दुष्यंतच्या हाताला थोडंसं लागतं. कृष्णा लगेच वनस्पतीचा पाला त्याच्या हाताला लावते. कृष्णा म्हणते, ज्या गोष्टी जमत नाही ना त्या केले की अशा जखमा होतात. दुष्यंत म्हणतो, तुला पण माझ्यापासून दूर राहायला जमत नाही ना? दुष्यंत कृष्णाचा हात डोक्यावर ठेवून म्हणतो, माझी शपथ घेऊन सांग की माझ्यापासून दूर राहून तू आयुष्यभर सुखी राहशील.